आगामी विधानसभा चुनाव के मद्देनजर राष्ट्रीय समाज पार्टी ने राज्य के 288 विधानसभा क्षेत्रों में तैयारी शुरू कर दी है। राष्ट्रीय समाज पार्टी के अध्यक्ष महादेव जानकर ने बयान दिया है कि अगर उनके 10 विधायक भी जीत जाते हैं तो पार्टी का मुख्यमंत्री बन सकता है। अन्य पार्टियों के झूठे वादों के झांसे में न आए। वे अकोला में मीडिया से बात कर रहे थे। महायुतीतनं बाहेर पडायचं म्हणजे काय, आता आम्ही सर्व 288 लढायचं म्हणजे आता लढावंच लागणार ना. कार्यकर्त्याचं मत आहे. महायुतीत असून नसून आता काय उपयोग नाही ना, म्हणजे आता कार्यकर्त्यांनी डिसिजन घेतलाय म्हणजे मग त्याचा आहे केवढा 288. त्या दृष्टीनं त्याच्यावर आमची पार्लमेंटला चर्चा होईल. आमची मिटिंग राज्य लेवलच्या आज भूमिका जे आलेले आहेत त्याला आम्ही बहुतेक करून केंद्रीय नेतृत्व त्याला सपोर्ट करेल असं माझा अंदाज आहे. काय आहे की 21 वर्षामध्ये पक्षाला 4 राज्यात मान्यता मिळाली. त्या दृष्टीने आम्ही मंत्रिपद कसं असतं ते शिकायला मिळालं. आणि त्यामुळे मंत्रिपदाची जाणीव केल्यानंतर कसं वागावं त्यामुळे स्वतःची झोपडी कशी मोठी महाल होईल. आता छोटा छोटा म्हणायचं नाही, राष्ट्रीय पक्षही मोठा आहे. त्या दृष्टीने आम्ही चाललेलो आहे. त्यामुळे 21 वर्षामध्ये काही कडू काही चांगले अनुभव आले मला नाही असं मला शिकायला भरपूर चांगलं मिळालं. देशभर पक्ष गेला. देशातल्या बहुतांश 23 राज्यामध्ये टच केला आणि 4 राज्यात आम्हाला मान्यता मिळाली. त्यामुळं मंत्रिपदाचा भारतीय जनता पार्टी आल्याची आम्हाला मंत्रिपद दिलं ते दिलेला शब्द पाळला होता. त्यामुळे त्याच्यावर रागानेच काही नाही. आता प्रत्येकाचा पक्ष वाढवायचा. त्यामुळे मलाही माझा पक्ष वाढवला पाहिजे. त्या दृष्टीने कार्यकर्त्याला आजचं